महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा येथे सोन्याचे दागिने व रोख रकमेची फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा दाखल. शहादा शहरातील शांतिवन सोसायटी शिरूड रोड परिसरात राहणाऱ्या एका महिला व अन्य दोघांचा विश्वास संपादन करून तब्बल 10,28,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोनाली आशिष पाटील यांनी तक्रार दिली आहे. आरोपी यश राजेंद्र पाटील राहणार लोई पिंपळोद, तालुका जिल्हा नंदुरबार याने फिर्यादी व त्यांच्या परिचितांचा विश्वास संपादन करून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम घेतली. मात्र घेतलेला मुद्देमाल परत न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे 19 ग्रॅम सोन्याची चैन, 34 ग्रॅमचे ब्रेसलेट, सोन्याच्या अंगठ्या, कानातील दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 10,28,000 रुपयांचा मुद्देमाल असल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शांतिवन सोसायटी परिसरात घडल्याचे सांगण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाण्यात BNS कलम 316(2), 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप सिंग राजपूत करीत आहेत. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.